आई, मी चाललो ग बाहेर. पिंट्या, येताना किलोभर साखर तरी घेऊन ये. इथं जर खायला पैसा नाही आणि साखर कुठून आणू? माझ्याकडे आहे, देऊ का? काय पैसे? नाही, जर. कोणालाच किंमत नाही राव आपली. घरी येताना किलोभर साखर घेऊन ये, नाहीतर हे तोंड दाखवूच नको मला. काय आता कुठं निघाला होतास तर? अरे, किती दिवस या लुंगीवरच फिरणारच? अरे, कपडे घ्यायला पैसे तर पाहिजेत ना. अरे त्या मायला, त्या पोरीनं मला एवढा चुना लावला ना. अरे भीक मागून खातोय मी, भीक मागून. भावा, मी तुला आत्ताच सांगून ठेवतोय, ह्या पोरींच्या वेरींच्या नादी नको लागू. अरे बर्बाद करून टाकतात आपल्याला, बर्बाद. नुसतं पैशासाठी प्रेम करतात, यांचं खरं गिरं प्रेम नसते आपल्यावर. बो, आपल्यावाली तशी नाहीये. आपल्यावालीच खरंच आपल्यावर प्रेम आहे. लय जीव लावती मला. लय प्रेम आहे म्हटलं तिच्यावर आणि तिचं म्हटल्यावर. अरे तुला आताच सांगतो मी, तसंच बोलते सगळ्या पोरी. मला पण तसंच वाटत होतं, पण बघ, मला घालायला आता कपडे तरी आहेत का? गपरे तू. तुपली तशी निघली म्हणजे काय, मपली पण तशीच निघणार काय? बरं जाऊ दे रे बाबा. बरं चल ना, मला एक कप चहा पाजणार आहे. अरे लय चहा पिऊ वाटली, माझ्याकडे पैसेच नाही. अरे इथं कपडाला चिटकवायला रुपया नाही आणि तुला कुठून चहा बाजू? पोरा हो, बोला काका, काय म्हणताय? पोरा हो, गार्डन मधलं गवत काढायचं होतं, येता का? 500-500 रुपये रोज देतो. ओ काका, तुमच्या गार्डन मधलं गवत काढायसाठी आम्ही एवढं शिकलोत काय? दुसरं कोणीतरी बघा, आम्हाला नाही जमणार. अरे गावभर तर नुसतं हुंदडत राहतात. काम करा ना, 4 पैसे येतील तेवढेच. ओ काका, आम्ही हुंदडत बसू नाही तर हिंजडत बसू, तुम्हाला काय करायचंय? तुमच्या तोंडी लागायला काय अर्थ नाही बाबा. चल, मी बघतो कोणीतरी दुसरं भेटलं तर. हा बोल बेबी. माझा बाबू काय करतोय? काय नाही बेबी, चहा प्यायला आलेलो बाहेर हॉटेलमध्ये. अगं माझा मित्र खूपच गरीब आहे बघ, त्याला चहा प्यायची होती. म्हणलं चल, मी पाचतो तुला मोठ्या हॉटेलमध्ये. मग मी त्याला मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन आलो चहा प्यायला. बोल ना बेबी, काय म्हणतेस? काय काम होतं? अरे बाबू, माझी ना तब्येत बरी नाहीये. मला ना का हॉस्पिटलमध्ये जायचंय. पैसे पाहिजे होते जरा. बेबी, काय झालं तुला? जरा ताप येतोय. थांब, पाठवतो मी तुला थोड्या वेळाने पैसे. लवकर जाऊन ये तू दवाखान्यात. तुझी तब्येत बिघडलेली मला अजिबात जमणार नाही. संध्याकाळपर्यंत पाठवा. हो बेबी, पाठवतो. किती हरामखोरच रे साले. तुला 10 रुपयाचा चहा पाज म्हणलं तर म्हणे माझ्याकडे 1 रुपया कपाळाला चिटकवायला नाही. आता बरं निघले गर्लफ्रेंडसाठी. अरे गप रे, तिला द्यायला पण माझ्याकडे रुपया नाही. काहीतरी काम बघावं लागन. चला आता, गार्डन मध्ये काम करायला लागन. अरे तुला लुबाडासाठी म्हणती ती, तसं काय नसते दुखात बिकात. पैसे उकळासाठी नाटकं करते ती. ए ग बस रे, चल तू आपल्यासोबत चुपचाप. ओ काका, थांबा थांबा. हा बोल, काय झालं? कशाला आलास आता आपल्या माग माग? ते आपलं तुम्ही म्हणत होतात ना, गार्डनचं काम आहे म्हणून. ते येत होतो मग मी. 10 मिनिटातच काय एवढी वेगळी जादू झाली तुपल्यावर की तू आता कामाला यायला लागलास? आता येतो बोललोय ना, फक्त मला लगेच पैसे पाहिजेत. बरं बरं, देतो देतो. ये मग लवकर. होय बाय, लगेच येतो, चला. हे बघा पोरा हो, हे आपलं गार्डन आहे. जे मोठं मोठं गवत झालंय ते तुम्हाला कापायचंय. हो काका, तुम्ही काळजीच नका करू, बरोबर करतो आम्ही. फक्त तुम्ही काम झालं झाल्या पैसे द्या. अरे देतो बोललोय ना, मग देतो. आवरा लवकर पटापटा मग का. बंट्या, कसलं भारी रे काकांचं गार्डन. मी पिंकीला एक दिवस घेऊनच येतो इथं. आपण संध्याकाळी मूवी बघायला जाऊया. पिंट्या, हा आवाज मला पिंकी सारखाच आलाय. ए गप रे, इथं कशी पिंकी असन? अरे इथं कोणीतरी बसलेले. चल आपण बघू कोण येतं. पिंकी, खरंच तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? हो रे बाबू, खूप खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. बरं, तू पिंट्या पैसे कधी पाठवणार आहे तुला? अरे संध्याकाळपर्यंत पाठवतो म्हणलाय. त्यांनी पैसे पाठवले की आपण लगेच संध्याकाळी पिक्चर बघायला जाऊयात.
हरामखोर पिंके, मला फसवतीस काय? आता तू मेली. मला फसवतीस का? आता तू मेली. चल रे बंट्या, मारीला. ए माझ्या जवळ यायचं नाही, नाहीतर मी तुमच्यावर पोलीस केसच करीन.